भारतीय जैन संघटना राऊंड टेबल आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 डिसेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर स्वर्गवासी महेंद्रभाई शाह व स्वर्गवासी डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संपन्न झाले। शिक्षण, सामाजिक कार्य, जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या BJSने राज्यभर अशा वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। राज्यातील 10 ठिकाणी अशी शिबिरे घेतली असून सोलापूर शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BJSचे राज्याध्यक्ष केतन शहा हे होते। प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये अमेरिका स्थित प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर राजलाला, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर सचिन स्वामी, डॉक्टर अर्गजा चिटणीस, डॉक्टर तोडकर, BJSचे राज्य सचिव संतोष बंब, राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील, प्रवीण बलदोटा, राऊंड टेबलचे चेअरमन आशिष तापडिया, सचिव अभिषेक जवर, तरंग शहा, अभिजित मालानी, धनंजय गोडबोले, पुष्कराज कोठारी, अश्विन मुंदडा, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे आदी मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गवासी डॉक्टर शरद दीक्षित आणि स्वर्गवासी महेंद्रभाई शाह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली। मान्यवरांचा सत्कार केतनभाई शाह, श्याम पाटील, प्रवीण बलदोटा, आशिष तापडिया, अभिनंदन विभूते यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या मनोगतात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करून BJSने गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे। भविष्यातही अशा संयुक्त शिबिरांचे आयोजन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष बंब यांनी केले। आपल्या भाषणात डॉक्टर राजलाला यांनी सोलापूरचे शिबिर आयोजित केल्याबद्दल BJSचे कौतुक केले। या शिबिरात ज्योती शाह, ख्याती शाह, कोमल पाचोरे, प्रशांत वर्धमाने, अशोक भालेराव, निशा गंध, प्रिया पाटील, महावीर नळे, मानसी शाह, पल्लवी मेहता, ओम पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन राऊंड टेबलचे चेअरमन आशिष तापडिया यांनी केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।